नमस्कार, मी डॉक्टर किरण मालशे, प्रभारी अधिकारी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी। आपल्याला माहिती आहे की नारळ बागेत आपण विविध प्रकारची आंतरपिकं घेतो, मिश्र पीक घेतो। याच्यामध्ये फुलपिकं असतील, मसाला पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, याची आपण आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीने कशा प्रकारे लागवड करायची याची माहिती घेतली। आज आपण नवीन विषय बघतोय की नारळ बागेमध्ये आपल्या कोकणातील पारंपरिक फळ पिकाची आंतरपीक म्हणून आपण लागवड कशी करू शकतो। शेतकरी मित्र, आपल्याला माहिती आहे की आवळा, फणस, सफेद जाम, कोकम ही आपल्या कोकणातली महत्त्वाची फळ पिकं आहेत की सलग क्षेत्रावरती त्याची लागवड नाही आहे, पण नारळ बागेमध्ये आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण त्याचा अवलंब करू शकतो। नारळाची लागवड आपण 7.5 मीटर बाय 7.5 मीटर म्हणजे 25 फूट बाय 25 फूट अंतरावरती करतो आणि 4 माडांच्या मध्यभागी किंवा 4 माडांच्या मधली जी जागा मोकळी असते त्या जागेचा वापर आपण आंतरपीक घेण्यासाठी करतो। ही जागा उपलब्ध असते। नारळांच्या मुळांचा किंवा त्याचा विस्तार बघितला तर साधारणपणे 70% जागा आपल्याला लागवडीला योग्यही ठरते। त्याच्याबरोबरच पुरेसा सूर्यप्रकाशही नारळाच्या बागेमध्ये पडत असल्यामुळे त्याचाही आपल्याला वापर करता येतो आणि याचाच विचार करून आपण नारळ बागेमध्ये पारंपरिक फळपिकांची लागवड करायची शिफारस केली। आता ही लागवड कशी करायची तर 1 एकरमध्ये साधारणपणे आपण 25 फूट बाय 25 फूट अंतरावरती 70 नारळाची लागवड करतो। 70 नारळाची लागवड केली की त्याच्यामध्ये 54 मधला गॅप राहतात, म्हणजे 4 माडांच्या मध्ये 1 असे 54 गॅप ह्या राहतात आणि ह्या गॅपमध्ये आपण वेगवेगळ्या फळपिकांची चाचणी घेतली। त्याच्यामध्ये फणस आहे, आवळा आहे, कोकम आहे, सफेद जाम, रामफळ, पपनस, मामफळ अशा वेगवेगळ्या प्रकारची आपण चाचणी घेतली आणि त्या चाचणीतनं असं दिसून आलं की नारळामध्ये फणस आहे, आवळा आहे, सफेद जाम, कोकम या पारंपरिक फळपिकांची लागवड ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर दिसून येते। ह्या फळांचंही आपल्याला उत्पन्न मिळतं आणि नारळाच्या उत्पादनामध्ये साधारणपणे 8 ते 10% वाढ होते। अर्थशास्त्राचा विचार केला तर काय होतं की नारळाचं उत्पन्न आपल्याला वाढलेलं मिळतंच आहे, त्याचाही फायदा होतो आणि जी आंतरपिकं म्हणून किंवा मिश्र पीक म्हणून आपण जी फळपिकांची लागवड केली त्याच्यामध्ये ह्या फणसाची लागवड केली किंवा आवळ्याची लागवड केली त्याचाही फायदा आपल्याला मिळतो, त्याचंही उत्पन्न मिळतं आणि साधारणपणे केवळ नारळ लागवडीमध्ये एकास 1.35 या स्वरूपामध्ये जर आर्थिक उत्पन्न नफ्याचं मिळत असेल तर जर हे आंतरपीक पद्धत वापरली म्हणजे त्याच्यामध्ये नारळामध्ये फणस, आवळा, सफेद जाम, कोकम या पिकांचा अंतर्भाव केला तर साधारणपणे हे सरासरी प्रमाण हे एकास 1.73 ते 75पर्यंत आपण नेऊ शकतो। म्हणजे इतका आर्थिक फायदा आपल्याला होतो, नारळाचंही उत्पन्न वाढतं आणि त्याच्याबरोबरच जी मिश्र पीक पद्धती आहे की आंतरपीक पद्धती ती नारळ बागेमध्ये आपण पारंपरिक फळपिकांच्या माध्यमातून आपण निर्माण करू शकतो। असं हे तंत्र नारळ बागायतदारांनी अवलंबलं तर निश्चितच नारळाचंही उत्पन्न वाढणार आहे, अधिक आर्थिक फायदाही होणार आहे। त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांनी वापर करावा। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।